विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी आपण जे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत आणि मागील सर्व वर्षांमध्ये नक्की कोणते प्रश्न विचारले गेलेले होते, अजून या वर्षी कोणते प्रश्न महत्त्वाचे हे सर्वांचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत. आणि पहिले जे टॉपिक जे 5 पर्यंत आहे त्या सर्व 5 टॉपिकचं आपण विश्लेषण किंवा जी चर्चा आहे ती ऑलरेडी आपण केलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया टॉपिक नंबर 6 नर्सरी मॅनेजमेंट, 7वा ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, 8वा सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, 9वा मशरूम प्रोडक्शन. आता हे टोटल जे 4 टॉपिक आहेत या 4 टॉपिकचं विश्लेषण किंवा चर्चा आहे हे आपण अशा प्रकारे करूया. टॉपिक जो 6वा आहे, टॉपिक जो 7वा आहे, टॉपिक जो 8वा आहे आणि टॉपिक जो 9वा आहे. या सर्व टॉपिकचे 4 टॉपिकचे आपण विश्लेषण करूया. पहिल्यांदा जे वेटेज आहे टॉपिक नंबर जो 6 आहे त्याचं वेटेज जे आहे ते 6 आणि 6 मार्क्ससाठी आहे. म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला या टॉपिकमधून नक्कीच विचारला जाणार आहे. 4 मार्क्ससाठी एक क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक आहे. ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते 2 आहे. जो टॉपिक 7वा आहे त्या 7व्या टॉपिकचं जे वेटेज आहे ते वेटेज आहे 5 आणि 5. यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक क्वेश्चन आहे 3 मार्क्सला आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 आहेत ऑब्जेक्टिव्ह. ओके. त्यानंतर जो टॉपिक नंबर 8वा जो आहे तो आहे सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. याचं वेटेज जे आहे 4 आणि 6 आणि 4 आणि 6 मध्ये जेव्हा वेटेज करत असताना आपल्याला पाहायला मिळतात क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक प्रश्न आहे. म्हणजेच यामधून ऑब्जेक्टिव्ह आतापर्यंत तरी विचारले गेलेले नाहीत की जो आहे सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. हे चेक करण्यासाठी आपण 2025चा पेपर पाहूया की याच्यामध्ये कधी विचारले गेलेले आहेत का सीड टेस्टिंग वरती ऑब्जेक्टिव्ह. याच्यामध्ये तर आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण क्वेश्चन नंबर जो आहे 4 मध्ये सीड टेस्टिंग वरती आपल्याला विचारलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला फ्लो चार्ट ऑफ प्रोसेसिंग सिक्वेन्स ऑफ कंप्लीट क्लिनिंग ऑफ सोयाबीन सीड. अशा प्रकारे आपल्याला जे वेटेज आहे ते वेटेज बॅलन्स झालेलं पाहायला मिळतं. जो 9वा टॉपिक आहे तो आहे मशरूम प्रोडक्शन आणि मशरूम प्रोडक्शनचं जे वेटेज आहे 5 and 5. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक प्रश्न आहे आणि ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो एक आहे. आणि साधारणपणे कायमच जे ऑब्जेक्टिव्ह आहे तो ऑब्जेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतो की ज्यामध्ये जे फाइंड वन वर्ड आउट असेल किंवा जे फिल इन द ब्लँक्स आहे. फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह खूप वेळा विचारला गेलेला आहे मशरूम प्रोडक्शन या टॉपिकवरती. 2025 मध्ये फिल इन द ब्लँक्सला विचारलेला आहे. 2024 मध्ये पाहायला मिळतं की जो फिल इन द ब्लँक्स आहे 2023 मध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्स पाहायला मिळेल. 2022 मध्ये मात्र आपल्याला फिल इन द ब्लँक जे आहे ते मशरूम प्रोडक्शनवरती विचारलेलं नाही. त्याच्यामध्ये फाइंड वन वर्ड आउटमध्ये विचारलेलं आहे. तर आता 1 by 1 आपण 24, 25, 23, 22 या सर्व वर्षांमध्ये पहिल्यांदा टॉपिक नंबर 6 मध्ये काय विचारलं. एक प्रश्न कंपल्सरी आहे 4 मार्क्सला. त्याच्यावरती फोकस करायचा आहे की ज्यामध्ये आपल्याला 6वा टॉपिक जो आहे नर्सरी मॅनेजमेंटवरती जो प्रश्न आहे पॉइंट्स कन्सिडर्ड वाय सिलेक्टिंग साइट फॉर नर्सरी. पॉइंट्स कन्सिडर वाय सिलेक्टिंग साइट फॉर नर्सरी 4 मार्कला प्रश्न आहे की जो आहे 2022 मध्ये. 23चा विचार करूया. 23 मध्ये जे पाहिलं आहे डिफाईन द नर्सरी अँड एक्सप्लेन टाइप्स ऑफ नर्सरी. डिफाईन अँड टाइप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ काइंड ऑफ प्लांट मटेरियल. काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज्ड. 1 मार्क्सला डेफिनेशन आणि जे टाइप जे ते आहेत 3 मार्क्सला. 2024
24ला पाहायला गेलं त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी. इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी. त्यानंतर अजून एक वर्षाचा पेपर 25चा पाहायचा आहे आपल्याला. 25 मध्ये 4 मार्कसाठी आपल्याला प्रश्न आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ नर्सरी. आता एवढं तरी तुम्हाला कन्फर्म हे माहिती झालेलं आहे की जे पॉइंट्स कन्सिडर फॉर साइट सिलेक्शन फॉर द नर्सरी एक प्रश्न, डेफिनेशन ऑफ नर्सरी एंड टाइप्स ऑफ नर्सरी ऑन द बेस ऑफ काइंड्स ऑफ प्लांट मटेरियल रेज्ड, इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी, ॲडव्हान्टेजेस ऑफ नर्सरी. याच्याशिवाय क्वालिटीज फॉर गुड साईट फॉर नर्सरी हा देखील प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवायचा आहे. आणि त्याचप्रमाणे परमनंट नर्सरीमध्ये कोणत्या प्रकारचे जे प्लांट्स आहेत ते रेज केले जातात, परमनंट नर्सरीमध्ये कोणते आहेत आणि टेम्पररी नर्सरीमध्ये कोणते आहेत हे देखील ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. ओके, या टॉपिकमधून जे बाकी काय आतापर्यंत आपल्याला विचारलेलं नाही. त्यानंतर जो टॉपिक नंबर 7 आहे ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जे 5 आणि 5 असं वेटेज आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक प्रश्न आहे, 2 जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहे. पहिल्यांदा 2025 कडे जाऊ. आता तुम्हाला 2025 पेपर असू दे किंवा कोणताही पेपर असू त्याचा काही संबंध नसणार आहे, कारण तुम्हाला 26 मध्ये काय येईल हे तुम्हाला पाहिजे. त्यामुळे कायमच ते रिपीट न करता मी डायरेक्ट इथं जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला देतो. जो टॉपिक आहे टॉपिकचं वेटेज बघा 5 मार्कचा आहे. तो टॉपिक आहे ग्रीन हाऊसवरती. ग्रीन हाऊसमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये प्रश्न असणार आहे. आणि ग्रीन हाऊसमध्ये जे विचारलं गेलेलं आहे आतापर्यंत स्कोप फॉर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी एक पेपर झाला. दुसरा पेपर यामध्ये दुसरा पेपर आहे इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. 25ला आहे स्कोप, 24ला आहे इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर 2023 मध्ये जर्बेरा, 2022 मध्ये आपल्याला ॲडव्हान्टेजेस. ओके, यामध्ये जर्बेरा आहे आणि कॅप्सिकम आणि ग्रीन हाऊस डेफिनेशन 1, 2, 3, 4, 5 आणि कॅप्सिकम एक 6. ज्या वेळेला तुम्हाला जेव्हा जर्बेरा विचारलेला होता, जर्बेरामध्ये प्रोपॅगेशन, व्हरायटीज अँड प्लांटिंग डिस्टन्स अशा प्रकारे शॉर्टमध्ये जे उत्तर असतील 1-1 मार्कला जे आहे ते तुम्हाला जर्बेरावरती विचारलं. कॅप्सिकम वरती देखील तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे. कॅप्सिकम वरती बॉटॅनिकल नेम, फॅमिली ओरिजिन ते पण लक्षात ठेवा. सॉइल क्लायमेट पण करून ठेवा, काही अडचण नाही. त्यानंतर जर शॉर्ट नोट आले प्रूनिंग किंवा ट्रेनिंग वरती हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, हे झालं ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीवरती. आता टॉपिक नंबर 8 सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक प्रश्न आहे आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नाही. टॉपिक कोणता आहे? सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. यामध्ये मी 25च्या पेपरमध्ये एकदा चेक करतो ऑब्जेक्टिव्ह आहेत का सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग वरती. यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न नाही, म्हणजेच जे ब्ल्यू प्रिंट आहे किंवा जे वेटेज आहे ते आपल्याला बॅलन्स झालेलं पाहायला मिळतं. सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग वरती क्वेश्चन नंबर 4 साठी पहिल्यांदा आपण बघू. क्वेश्चन नंबर 4 साठी या बाजूला, क्वेश्चन नंबर 2 साठी या बाजूला. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 2025 चा विचार केला. इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग, INP ऑफ सीड प्रोसेसिंग संपला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे फ्लो चार्ट आहे, फ्लो चार्ट ऑफ
क्लिनिंग ऑफ सोयाबीन सीड. फ्लो चार्ट ऑफ क्लिनिंग ऑफ सोयाबीन सीड. चला 24 कडे या. 24 मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला विचारलेला होता जो फ्लो चार्ट आहे, फ्लो चार्ट ग्राउंडनट हा 4 मार्कला विचारला आणि 2 मार्क्सला काय विचारलं, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड टेस्टिंग. सीड टेस्टिंगचे ऑब्जेक्टिव्ह 23 कडे या. 23 ला 4 मार्क्सला विचारलेला आहे जो डिफाइन सीड टेस्टिंग. डिफाइन सीड टेस्टिंग अँड ऑब्जेक्टिव्ह. आणि 2 मार्क्सला होता प्रश्न फ्लो चार्ट सोयाबीन. फ्लो चार्ट सोयाबीन 2022. 22 ला 4 मार्कला प्रश्न आहे फ्लो चार्ट सोयाबीन. आणि 2 मार्क्सला आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड टेस्टिंग. संपलं. आता तुम्हाला या टॉपिक मधून एक लक्षात ठेवायचं आहे, जे फ्लो चार्ट आहेत, जे फ्लो चार्ट आहेत, सर्व जे क्रॉप्स आहेत की ज्याच्यामध्ये जवार, सोयाबीन, ग्राउंडनट, कॉटन, जवार, सोयाबीन, ग्राउंडनट, कॉटन हे सर्व तुम्हाला फ्लो चार्ट पाठ करा. संपलं. 2 किंवा 4 मार्कला कन्फर्म हा प्रश्न येणार आहे. त्यानंतर जो सीड प्रोसेसिंग डेफिनेशन, सीड टेस्टिंग डेफिनेशन संपलं. त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग हा एक पॉईंट आहे, हे देखील तुम्हाला महत्त्वाचं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक जो पॉईंट आहे सीड टेस्टिंग. सीड टेस्टिंग वरती आपल्याला प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड टेस्टिंग, याच्यावरती देखील तुम्ही प्रश्न पाहून ठेवायचा. काही वेळेला ISTA हा एक प्रश्न, ISTA याच्यावरती शॉर्ट नोट ही येऊ शकते, ही देखील तुम्ही कन्फर्म पाहून ठेवा. त्यानंतर जो टॉपिक नंबर 9 आहे, आता एवढंच करा, बाकी एक्स्ट्राचं काही देखील करू नका. जे आता थेट नवीन अभ्यासाला लागलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी बाकीचं कसा करू बसू नका. या सर्वांचे प्रश्न उत्तर जे आहेत ते एका कोणत्या तरी पानावरती घेऊन ठेवा की जे तुम्हाला रिव्हिजन करता येतील म्हणजे सकाळी परीक्षेला जाण्याच्या अगोदर. त्यानंतर टॉपिक नंबर 9 मशरूम. मशरूम वरती आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक प्रश्न आणि ऑब्जेक्टिव्ह वरती एक प्रश्न. खूप वेळा मशरूम वरती आपल्याला पाहायला मिळतो रिकाम जागेमध्ये प्रश्न विचारला जातो किंवा फाइंड वन वर्ड आउट मध्ये. आणि त्याच्यामध्ये 22 मध्ये एक प्रश्न विचारलेला होता बटन, ऑयस्टर, म्युकर आणि पॅडिस्ट्रॉ. जे म्युकर आहे तो मशरूमचा प्रकार नसल्यामुळे तिथे त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. 2023 मध्ये सीड ऑफ मशरूम इज कॉल्ड ॲज स्पाउन. हे कायमच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2024 त्यामध्ये देखील आपल्याला जो प्रश्न आहे तो आहे सीड ऑफ मशरूम इज कॉल्ड ॲज स्पाउन. त्यानंतर 2025 मध्ये देखील मशरूम आर ग्रेट सोर्स ऑफ डॅश डॅश, हे देखील तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये 25, 24, 23, 22 सर्व एका वेळेला सलग बघूया कोणता प्रश्न महत्वाचा आहे. पहिल्यांदा जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन ऑफ मशरूम तुम्ही करून ठेवा. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ मशरूम हा 4 मार्काला प्रश्न आहे 25 मध्ये. त्यानंतर 2024 मध्ये राईट इम्पॉर्टन्स ऑफ मशरूम अँड इनलिस्ट टाइप्स ऑफ मशरूम. आणि काही वेळेला इनलिस्ट टाइप्स ऑफ मशरूम अँड एक्सप्लेन हे तुम्हाला कधीतरी विचारलं जाऊ शकतं एखाद्या मशरूमच्या बद्दल. ओके. 2023 ला सेम प्रश्न आहे बघा. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मशरूम कल्टिवेटेड इन इंडिया अँड एक्सप्लेन एनी टू. त्यामुळे जे एक्सप्लेन तुम्हाला करायचे आहे ते तुम्ही एक्सप्लेन करणं आवश्यक आहे. एक मार्क्सला जर तो प्रश्न जर असेल, पहिल्यांदा बटन मशरूम अँड ऑयस्टर मशरूम हे जर तुम्हाला लक्षात ठेवा की नक्की ते कोणत्या भागामध्ये जास्तीत जास्त ग्रो केलं जात आहे.
त्याचं कॉमन नेम दुसरं काय असणार आहे, त्याचं जे टेम्परेचर आहे ते तुम्हाला काय आवश्यक आहे, आणि कॉमन कंट्रोल स्पेसिस जर तुम्हाला लक्षात राहत असेल तरी देखील ते तुम्ही लिहू शकता. ओके. काही वेळेला आपल्याला 4 मार्क्ससाठी प्रश्न जो आहे तो प्रश्न मोठा विचारला जाणं गरजेचं असते याच्यामध्ये. त्यामुळे 22ला तुम्हाला विचारलं होतं इंग्लिश टाइप्स ऑफ मशरूम अँड एक्सप्लेन बटन मशरूम, एक्सप्लेन बटन मशरूम. त्यामुळेच बटन मशरूम तुम्हाला करणं आवश्यक आहे. ओके. त्याचप्रमाणे स्कोप आतापर्यंत कधीच विचारला नाही 4 मागच्या वर्षांमध्ये. त्यामुळे यावर्षी स्कोप तुम्ही बघूनच ठेवा. आणि उद्या हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आल्यानंतर नक्की खाली कमेंट करा की हे प्रश्न तुम्हाला आलतील, तुम्हाला फायदा झाला. अजून एक कमेंट तुम्ही नक्की करा की तुम्ही नक्की कोणत्या कॉलेजला आहे ते तुम्ही ज्या कॉलेजला आहे त्याच्या गावाचं नाव देखील तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मला समजेल नक्की आपले जे व्हिडिओ आहेत ते नक्की कोणत्या भागातून बघितले जात आहेत. चला, त्यानंतर जे पिकलिंग आहे, आता यामध्ये आपल्याला जे मशरूम पिकल आहे म्हणजे लोणचे, याच्यावरती आतापर्यंत प्रश्न नाही. पण असं का मला यावर्षीच वाटतंय की पिकल, स्कोप आणि पिकल याच्यावरती जोर द्यावा असं वाटतोय की ज्याच्यामध्ये कंपोनंट्स आहेत. 4 मार्क्सला विचारलं तर 8 कंपोनंट्स लिहिणं आवश्यक आहे. कंपोनंट म्हणजेच किंवा इनग्रेडियंट म्हणजेच जे साधन सामुग्री आहे ती त्या पिकलमध्ये काय तुम्हाला वापरलं जाऊ शकतं. आता या पिकलमध्ये प्रिझर्वेशनमध्ये देखील पिकल आहे, त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स एकदा विचारलेलं आहे. त्यामुळे यामध्ये देखील लक्षात ठेवा आणि एकदा प्रोसिजर बघून ठेवा की नक्कीच मशरूमचं लोणचं करण्याची प्रोसिजर काय, आणि ते तुम्ही स्टेप बाय स्टेप जर तुम्ही एकदा लक्षात घेतलं तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता परीक्षेमध्ये. ओके. आता हे झाले टॉपिक नंबर 9 पर्यंत. आपले आता राहत आहेत 10, 11, 12, 13 आणि 14 5 टॉपिक शिल्लक राहतात. हे जे टॉपिक आहेत टॉपिक नंबर 6 पासून 14 पर्यंत, हे जे टॉपिक आहेत हे का महत्वाचे आहेत, कारण याच्यामधून प्रश्न येतो 2रा, 3रा आणि 4थ्या प्रश्नामध्ये. आता जे प्रश्न आहेत, पहिला प्रश्न तर 18 मार्क्सला आहे. या सर्वांमधून ऑब्जेक्टिव्ह आहेतच. इथून 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत, तिथून 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत, इथं 1 ऑब्जेक्टिव्ह आहे, 2, 2, 4, 5. या 3 टॉपिकमध्ये 5 ऑब्जेक्टिव्ह, 5 मार्क्स तुम्हाला झालेले आहेत. म्हणजेच 18 मध्ये 5 त्या ठिकाणी झाले. आणि तो जो प्रश्न 5वा जो आहे तो 14 मार्क्सला, म्हणजे 32. जे 32 मार्क्सचं काम झालं. मात्र राहिलेले जे मार्क्स आहेत इथे 4 मार्क्स आहेत. 4, 3, 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 47 वरती आपण पोहोचलोय. आता राहिलेले जे 5 टॉपिक आहेत त्या 5 टॉपिक मधून तुम्हाला 23 मार्क्सचं काम करायचं. आणि त्या 5 टॉपिकचं जे वेटेज आहे ते वेटेज जे आहे ते वेटेज साधारणपणे 18 आणि 28 मार्क्सचं आहे. ओके. नक्की कमेंट करा की तुम्ही कोणत्या कॉलेजला शिकताय आणि त्या कॉलेजचं गावाचं नाव टाका, जेणेकरून मला देखील समजेल की नक्की तुम्ही कोणत्या कॉलेजचे आहात आणि कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. ओके. जे बाकी राहील 5 टॉपिक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मागचे व्हिडिओ पाहत राहा, त्याच्यामधून तुम्ही काहीतरी शिकालच.